आळंदी परिसरातील फॉर्च्यून हिलटॉप आणि फॉर्च्यून वेदाज या दोन गृहप्रकल्पात फ्लॅट घेतलेल्या नागरिकांनी मकरंद सुधीर पांडे यांच्या विरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली असून त्यांच्या विरोधात त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा अशी जोरदार मागणी केली आहे। या प्रकरणी तक्रारदार नितीन शंकर धिमधिमे सह अनेक नागरिकांनी पोलीस आयुक्तालयात अर्ज सादर केला असून मकरंद पांडे व नितीन धिमधिमे हे दोघे भागीदार असून त्यांनी एकत्रितपणे संबंधित गृहप्रकल्पाचे बांधकाम सुरू केले होते। मात्र पांडे यांनी बांधकाम अपूर्ण ठेवून जबाबदारी झटकत गेल्या 2 वर्षांपासून प्रकल्पातून पळून गेला असून त्यांचे वर्तन संशयास्पद असल्याची माहिती बिल्डर नितीन धिमधिमे यांनी आज पिंपरी येथे पत्रकार परिषदेत दिली। नमस्कार, माझं नाव नमिषा धिमधिमे, वडिलांचं नाव नितीन धिमधिमे। मी लहान मुलगी आहे। मी आता सध्या 9वीत गेलेली आहे आणि हे सारखे लोक घरी वगैरे येतात, त्याच्यामुळे नीट अभ्यास वगैरे होत नाही। मागच्याच आठवड्यात आम्ही चौघांनी मिळून फाशी घेण्याचं ठरवलेलं आणि आमचा अभ्यास वगैरे काहीच नीट होत नाही। आमचं किराणा लवकर भरलेलं जात नाहीये। शाळेत बसवाले काका जाताना घेऊन जातात, येताना आम्हाला घरी चालत यावं लागतं कधी कधी। तर आम्हाला सारखं हे खूप 2 वर्ष झालं आम्हाला असंच चालू आहे। सारखं हे आम्हाला नाही हे होते आता आणि त्याच्यामुळे आमच्या अभ्यासावर हे होतोय, परिणाम होतोय। पप्पांना मानसिक त्रास होतोय। पप्पांना आम्हाला कोणाला रात्री अशी नीट झोप पण लागत नाही। आम्हाला न्याय मिळावा, साईट परत सुरू व्हावी आणि सगळं नीट व्हावं आणि पप्पा जसं म्हणतात तसं ते परत सगळं नीट व्हायला तयार आहे। पप्पा स्वतः एकटे करत आहेत तर त्यांना तरी करू द्या। तुम्हाला नाही करायचं तर तुम्ही नका करू, पण पप्पा करतायत तर त्यांना तरी करू द्या। आणि ते असं काही इलिगल वगैरे काही करत नाहीये, ते लिगली सगळं करतायत, तर त्यांना प्लीज ते करू द्या। मकरंद पांडे हे वडिलांची खूप वर्ष झाली मैत्री होती, त्यांनी धोका दिला, याबद्दल काय सांगता? त्याबद्दल मी लहान असताना सारखे म्हणजे असं बोलायला नाही पाहिजे, पण ते मकरंद पांडे हे काका घरी येऊन जेवण वगैरे जायचे, पण असं वाटलं नव्हतं की ते असे वागतील, कारण की ते लहानपणा म्हणजे मी लहान असल्यापासून पप्पांचे ते मित्र आहेत आणि ते खूप चांगले मित्र होते। आम्हाला आधी वाटलं पण नव्हतं ते असे वागतील, पण त्यांच्यामुळे आता खूप वाईट दिवस आलेत आमच्यावर। एकंदरीत पांडे या व्यक्तीने केल्याचे आपण मागणी करतात, काय नेमकी तुमची मागणी काय असणार आहे या संदर्भात? सर, माझी मागणी हीच आहे, आमच्या प्रोजेक्टमध्ये सर्वसामान्य लोकांनी फ्लॅट घेतलेले आहेत, गोरगरीब लोकांनी फ्लॅट घेतलेले आहेत, मटेरियल टाकलेले आहे, आमच्यासाठी काम केलेले आहेत, काही लोकांनी इन्व्हेस्टमेंट पण केलेली आहे आमच्याकडे। तर हे सर्व लोक काम बंद असल्यामुळे सर्वजण अडकलेली आहेत। तर याच्यामध्ये काम बंद असण्याचं कारण एकच आहे की हे मकरंद सुधीर पांडे जे आहेत ते माझे 25 वर्षापासूनचे भागीदार पार्टनर आहेत, पण गेल्या 2 वर्षापासून ते लिटरली कोणत्याही कागदपत्रावर सही करत नाहीत किंवा मला कोणत्याही प्रकारचं यांना सहकार्य करत नाहीयेत। तर याच्यावर मार्ग म्हणून बऱ्याच वेळा त्यांच्याबरोबर बैठकी झाल्या, बरेच जण जवळजवळ 12 ते 13 लोक मध्यस्थी घातले। तर त्यांना 3 ऑप्शन दिले होते। मी म्हणलं आपण हे दोन्ही प्रोजेक्ट जे अडकलेले आहेत ना, आपण एकत्र मिळून काम करू आणि सर्वांचे जे काही लोकांची देणी असेल ना किंवा फ्लॅटच्या स्वरूपात असतील, पैशाच्या स्वरूपात असतील, ते सर्व कंप्लीट करून टाकू आपण। तर त्याला म्हणले मग की मला तुझ्याबरोबर काम नाही करायचं। बरं ठीक आहे म्हणलं। त्यानंतर मी त्यांना हा दुसरा ऑप्शन दिला, जर तुम्हाला तसं वाटत असेल की बाबा माझ्याबरोबर काम नाही करायचं, मग तुम्ही लीड घ्या, तुम्ही या पुढे आणि तुम्ही पूर्ण काम करा। तर ते म्हणले की माझा पायाचा लिगामेंटचा प्रॉब्लेम आहे, ते तर 2 वर्षापासून लोकांना चुकीच्या पद्धतीनं सांगताय, तसं काय वस्तुस्थितीमध्ये नाही ते। तर ते स्वतःही काम करायला तयार नाहीत आणि ज्यावेळेस मी म्हणलं की बाबा मी काम करतो तर मला कामचे राईट्स पण ते देत नाहीयेत। तर लायबिलिटी जी काय आमची आज रोजी असेट आहे त्याच्यापेक्षा डबल लायबिलिटी आहे। तर लायबिलिटीचा एक आमचा त्यांचा जो इश्यू होता तर तो पण मी शॉर्ट आउट केला की बाबा चल मकरंद, आपण मित्रांना म्हणलं तुझी लायबिलिटी मी घेतो, मी पूर्ण प्रोजेक्ट कम्प्लीट करून देतो म्हणलं, तुम्हाला सहकार्य कर। तर हो 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 म्हणला। तिथे 1.5-2 महिने घालवले त्या माणसाने, प्रत्येक वेळी ना चुकीचं बोलायचं, चुकीचं डिसिजन द्यायचं आणि त्यानंतर 138च्या केसेस आहे ना पहिल्या नील करायच्या सर्व टोटली। आता त्या 130च्या केसेसमध्ये साहेब असा आहे, बऱ्याचशा केसेस बोगस आहेत, लोकांनी आवाच्या सवा अमाऊंट टाकून त्या केसेस चेकच्या मिसयूज केलेलं आहे। तर त्या केस काही केसेस चालवायच्यात आणि काही ज्यांना खरंच ज्युनियनली पैसे द्यायचे ना ते काम चालू झाल्याशिवाय देऊ शकत नाही। तसं मी त्याला म्हणलं की कोर्टात मी प्रोसेस ठेवतो, त्यांच्या वकिलांनी त्यांना समजून सांगितलं, पण ते प्रत्येक वेळी नवीन वकील, नवीन सीए, नवीन सीएस, कंपनी सेक्रेटरी आणि कोणतरी त्यांना म्हणतात की बाबा आता मध्यंतरी आता त्यांनी हे चालू केलं होतं की माझे 2 का 3 जज मित्र आहेत, त्यांनी मला असं सांगितलं की तू जोपर्यंत पैसे म्हणजे पूर्ण नील होत नाही, केसेस नील होत नाही, तोपर्यंत तू कंपनीतून बाहेर पडू शकत नाही। अरे मग त्याला म्हणलं तू असं खोटं चुकीच्या पद्धतीनं जर बोलताय ना किंवा तू कंपनीतून बाहेर पडू शकत नाही केसेस नील झाल्याशिवाय, मग केसेस नील करण्यासाठी पैसे आणायचे कुठून म्हणलं? आणि केसेस तुझ्यावर नाही, माझ्यावर पण केसेस आहेत म्हणलं। बरं, ज्यांनी केसेस नाही केला मग त्यांना पैसे नाही द्यायचे का म्हणलं आपण? अशा पद्धतीने आहे ना हा मॅटर गेल्या 1.5 वर्षापासून हा प्रलंबित आहे। मग त्यावेळेस आम्ही जवळजवळ आहे ना, मी 100-125 लोकांना आमचे जे क्लायंट आहेत त्यांना भेटलो, ते म्हणले नितीन तू जर करत असाल आम्ही तुझ्या बरोबर आहे, तू सगळी वस्तुस्थिती मांडलेली आहे ना, पण तू
पोलीस कमिशनर साहेबांना अर्ज ते पोलीस कमिशनर साहेबांना कंप्लीट केल्यानंतर आहे ना आम्ही पण तुला सही देतो आणि त्यांच्याकडे दाद मागू. त्या पद्धतीनं आम्ही आहे ना पोलीस कमिशनर साहेबांना, पिंपरी चिंचवड पोलीस कमिशनर साहेबांना अर्ज केलेला आहे. याला 4.5 महिने झालेले आहेत. तर त्यांच्याकडे आम्हाला न्यायाची अपेक्षा आहेत. यापूर्वी पोलीस प्रशासनाने ना चांगले सहकार्य केलेले आहे. प्रोजेक्टबद्दल जे इथं माझं अपहरण झालं होतं किंवा काही लोकांनी खंडणीसाठी प्रोजेक्टचे ताबा घेतले होते, अवैधरित्या ताबा घेतले होते किंवा काय, त्या लोकांवर त्यांनी शासन केलेले, त्यांच्यावर FIR दाखल केली, त्यांना तुरुंगात टाकलं. पण ह्या बाबतीत मला जो न्याय मिळायला पाहिजे तर आजतगायत नाही भेटलेला. पण मी पोलीस प्रशासनाला माझे हात जोडून विनंती आहे, साहेब तुम्ही याच्यात दखल घेतली, सखोल चौकशी करा पूर्ण प्रकरणाची आणि योग्य तो न्याय द्या. खरंच याच्यातून 250-300 कुटुंब म्हणजे जवळजवळ 1000 लोक याच्यातून मोकळे होतील आणि सर्वांचा तुम्हाला आशीर्वाद लागेल.